राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मुनीर पटेल यांचा वाढदिवस साधेपणाने परंतु विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय। प्रतिवर्षी मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला जातो, परंतु यावर्षी देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले आणि भारत सरकारने 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला। त्यामुळे आम्ही साधेपणाने आणि सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला, असे मुनीर पटेल यांनी सांगितले आहे। यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल आदी खेळांच्या स्पर्धा घेऊन प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली। याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उत्कृष्ट शेती करणारा शेतकरी, शेतात नवीन प्रयोग करून उत्पन्न मिळवणारा शेतकरी आणि कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुनीर पटेल यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। दरवर्षी वाढदिवस हा माझा मी सामाजिक कार्यापासून सुरुवात करीत असतो। सामाजिक कार्यापासून वाढदिवस हे साजरा करीत असतो, परंतु यावर्षी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि भारत सरकारने 7 दिवसाचा दुखवटा जाहीर केला। त्यामुळं आम्ही मोठ्या प्रमाणात हार तुरे न घेता सामाजिक जे कार्य आमचे ठरलेले होते ते शैक्षणिक असो, सामाजिक असो, हे कार्य पूर्ण करून आम्ही साध्या स्वरूपात हा जन्मदिवस साजरा केलेला आहे। त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने जे विद्यार्थ्यांचे जे सुप्त गुण आहेत, त्या विद्यार्थ्यांचे सुप्त गुण दरवर्षी आम्ही बाहेर काढत असतो। त्या माध्यमातून त्यांचे आम्ही एक तंगली ठेवून त्यांच्या व्हॉलीबॉलचे सामने ठेवतो, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डान्सचे प्रोग्राम ठेवतो। अनेक असे जे की शाळेतले कार्यक्रम असतात ते कार्यक्रम ठेवत असतो। त्यांचे एक त्यांचा गुण जे आहे की ते गुणाचे परीक्षा घेऊन त्यांचे सुद्धा फर्स्ट सेकंड हे काढत असतो। त्यांचे सुद्धा आम्ही त्यांना सुद्धा बक्षीस ठेवीत असतो। परंतु सर्वापेक्षा यावेळेस आम्ही वेगळा हे कार्यक्रम ठेवला की आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या ही जे सरकार आहे या सरकारच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात हाल आहेत। शेतीमालाला कशालाच भाव नाही, परंतु आम्ही उत्कृष्ट शेतकरी म्हणून नाही, एक साधा शेतकरी की ज्याचा उदरनिर्वाह शेतीवर आहे आणि तो पूर्ण घर आपलं शेतीवर चालवितो, असे शेतकरी काही शोधून काढलेत आणि त्या शेतकरी ते चांगल्या पद्धतीने कमी शेतीमध्ये आपल्या घराचा पूर्ण उदरनिर्वाह चालवितो मेहनत कष्ट करून। अशा शेतकऱ्यांचे आम्ही सत्कार ठेवलेत, त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलंय की त्या शेतकऱ्यांना एक हिंमत आणि प्रोत्साहन भेटली पाहिजे, त्यांचंही कौतुक झालं पाहिजे। अशा शेतकऱ्यांचं आम्ही सत्कार आज या विभागातून ठेवलेला आहे आणि त्यांचा सत्कार करून त्यांना मान सन्मान त्यांचं केलं, त्यांची हिंमत ही उंचावली आणि या पद्धतीचे आम्ही कार्यक्रम घेतलेत आणि दरवर्षी याच पद्धतीचे घेतो, परंतु यावर्षी सगळे वेगळे कार्यक्रम घेऊन हे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।